पुणे तिथे काय उणे असं पुण्याबाबत नेहमीच म्हटलं जातं, याचा प्रत्यय आता पुन्हा एकदा अधोरेखित झालाय। वाहतूक नियमांचं उल्लंघन करण्यामध्ये पुणेकरांनी आघाडी घेतली आहे। अनेक बाबींमध्ये जगभरात ख्याती असलेलं पुणे हे वाहतुकीच्या प्रश्नांमुळे बदनाम होतंय। बघूया। हद्दच झाली, 157 वेळा वाहतूक नियमांचं उल्लंघन। दुचाकीची किंमत 50,000, दंड 1.25 लाख रुपये। वाहतुकीचं उल्लंघन करण्याचा नवा विक्रम। नेहमीच पुणेकर वेगवेगळ्या बाबींमध्ये अग्रेसर असतात, मग वाहतूक नियमांचं उल्लंघन करण्यामध्येही पुणेकर कुठे मागे राहणार? पुणे वाहतूक विभागानं जाहीर केलेल्या बेशिस्त वाहन चालकांवर कारवाईची आकडेवारी चकित करणारी आहे। MH12LX 4371 ही आहे पुण्यातील विक्रमवीर दुचाकी। या दुचाकीला 157 वेळा वाहतूक नियमांचं उल्लंघन केल्याचा मान मिळालाय। दुचाकीची किंमत आहे 50,000 रुपये आणि तिच्यावर दंड ठोठावण्यात आलाय तब्बल 1,21,000 रुपये। पुण्यात वाहतूक नियमाचं उल्लंघन करणाऱ्या बेशिस्त वाहन चालकांवर केलेल्या कारवाईची आकडेवारी समोर आली आणि धक्काच बसलाय। यामध्ये प्रत्येकी एका वाहनाकडून 130 आणि 116 वेळा वाहतूक नियमांचं उल्लंघन झालंय। 21 वाहनांनी 100 पेक्षा जास्त वेळा नियमांचं उल्लंघन केल्याचं समोर आलंय। 988 वाहनांनी 50 पेक्षा अधिक वेळा नियमांचं उल्लंघन केल्याचं आकडेवारी सांगते आहे। वाहतूक नियमांची ऐसी की तैसी करणाऱ्या वाहनांवर मागील 5 वर्षात तब्बल 373 कोटींचा दंड प्रलंबित आहे। 50च्या वरती साधारण 900च्या आसपास आहे, 950 960च्या आसपास आकडा आहे आणि 100च्या वरती साधारण 21 लोक आहेत। त्यातला एक जण आहे जो 154 दंड त्याच्यावरती आहे। गाडीच्या किमतीपेक्षा जास्ती दंड आता त्याच्या गाडीवरती झालेला आहे। याच्यावरती आम्ही कारवाई करतोय, याला कोर्टामध्ये खटलाही पाठवतोय आपण आणि यांच्यावरती निश्चित चांगली कारवाई होईल। वाहन चालकांकडून सिग्नल तोडणं, हेल्मेट न वापरणं, नो एंट्री मध्ये गाडी घालणं, झेब्रा क्रॉसिंगवर थांबणं, नो पार्किंग मध्ये गाडी लावणं, अशा विविध प्रकारे वाहतुकीच्या नियमांना धुडकावलं जातंय। त्यामुळे वाहन चालकांनी आपल्या सुरक्षेसाठी वाहतूक नियमांचं पालन करण्याचं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलंय। वाहतूक पोलीस असेल तर आम्ही नियम पाळणार, हे जे आपल्याला पाहायला मिळतं हे खरं तर अयोग्य आहे। म्हणजे नियम हे तुमच्यासाठी असतात, सर्वांसाठी असतात, तुमच्या सुरक्षेसाठी असतात, इतरांच्या सुरक्षेसाठी असतात। त्यामुळे सर्वांनी नियम पाळणं हे गरजेचं आहे असं मला वाटतं। काही थोडा 2 मिनटं, 1 मिनटं, अर्धा मिनटं थांबावं लागेल। तर मला विनंती आहे अशा वाहन चालकांना, कारवाई तर आम्ही निश्चित करणार आहे। सर्व या वाहन चालकांच्या विरुद्ध कोर्टामध्ये आता खटले आम्ही दाखल करणार आहे। तर नियमभंग करू नये आणि या वाहन चालकांना बघून ज्यांना प्रेरणा मिळत असेल त्यांनी याच्यापासून धडा घ्यावा अशी विनंती। शिक्षणाचं माहेरघर असलेल्या पुण्याची अनेक चांगल्या बाबतीमध्ये जगभरात ख्याती आहे, मात्र वाहतुकीच्या प्रश्नांमुळे हे शहर बदनाम होत आहे। स्वतःची ओळख चांगली ठेवण्यासाठी प्रत्येक पुणेकरांनी वाहतुकीच्या नियमांचं पालन करणं गरजेचं आहे। पुणेकरांची जगात अनेक चांगल्या अर्थानं ख्याती आहे, मात्र वाहतुकीच्या बाबतीत हे शहर बदनाम आहे। स्वतःला सुज्ञ म्हणवणारे पुणेकर वाहतुकीच्या प्रश्नाला हातभार लावतात असंच दुर्दैवानं म्हणावं लागेल। व्हिडिओ जर्नलिस्ट नितीन सांडवरसह अरुण मेहत्रे, झी 24 तास, पुणे।